हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. वेलकम टू माय अनदर व्लॉग. तर आज आहे संक्रांत आणि लग्नानंतर ही माझी पहिली संक्रांत आहे इथे. सो म्हटलं तो स्पेशल डे आपण व्लॉगमध्ये कॅप्चर करू आणि तुमच्या सर्वांसोबत तो व्लॉग मी शेअर करते आहे. तर आत्ता सकाळी रेडी झाले, नॉर्मल ड्रेस घातला आहे आणि आता दुपारी सगळे जे मोठे आहेत आमच्या घरातले, म्हणजे माझ्या साईडचे आणि त्यांच्या साईडचे, अशा सगळ्यांच्या घरी जाणार आहे. अँड हळदी कुंकू आज नाही आमचं. आज आमचं म्हणजे हळदी कुंकू आमचं 17 तारखेला आहे. तर तो व्लॉग आणि हा व्लॉग एकत्र मर्ज होणार आहेत. तर बघूयात आज पूर्ण दिवसात काय काय करतो आहे. आता मी रेडी झाले, थोडंसं आवरावरी केली आहे आणि आता रांगोळी काढते आधी आणि त्याच्यानंतर मला पतंग उडवायचे. कारण की पुण्यात नाही उडवत पतंग, म्हणजे खूप कमी वेळा मला दिसली आहे की. आणि नगरमध्ये खूप जोरदार असतं संक्रांत आणि पतंग वगैरे खूप जास्त उडवतात. काल मी मार्केटला गेले होते त्यावेळेस पण मी पाहिलं की पतंगचे स्टॉल इतके सारे लागलेत. आणि मी आधी पुण्याला नव्हतं पाहिलं आणि मी नगर खूप लहानपणी सोडले, त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन वाटतात. सो मला पण पतंग उडवायचे, म्हणून मी पटापटा काम आवरते आणि मग त्याला घेऊन वरती जाते आणि पतंग उडवूयात. सो स्टे ट्यून, बघू काय काय करतो आज दिवसभरात. ही रांगोळी मी काढली आहे आणि मला सासूबाईंनी मदत केली आहे. गप्पे माझी सासूबाई अशी कशी अवतारात आहे. सासूबाई छानच अवतारात आहे माझ्या. सासूबाई थोड्या वेळाने रेडी होणार आहेत. तर आम्ही दोघं पण रेडी झालो आहे आणि आता निघतोय. माझ्या आत्याच्या इथे चाललो आहे पहिले आणि मग त्याच्यानंतर माझ्या एका आजीकडे चाललो आहे. सो येस. गाडी शेजारलं का? आत्ता आम्ही आत्याच्या घरनं आलो आहे आणि आता माझ्या आजीच्या इथे चाललो आहे. आणि मागच्या जिथे गेलो तिथे त्यांनी टेकच नाही घेतला आहे. आता तरी घे माझ्यासाठी टेक. म्हणजे किती लावू ना बस. हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ. हळदी कुंकासाठी मी मेहंदी काढत होते आणि ही आहे प्रियंका, जी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि खूप सुंदर अशी मेहंदी काढली तिने. नगरमध्ये ज्यांना पण मेहंदी काढायची असेल, पुण्यामध्ये इवन, तर तुम्ही तिला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर नक्की मेन्शन करेल.
डेकोरेशनची तयारी चालली आहे. हे पण आज हेल्प करतायत. आत्ता 3:30 वाजलेत आणि मी रेडी व्हायला आली आहे. आणि ही आहे प्रियंका. नगरमध्ये असते आणि माझा 2 वेळा तिने मेकअप केला. एकदा सत्यनारायण पूजेचा आणि आजचा. खूप छान मेकअप करते. जे जे नगरमधले आहेत तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इवन माझी जी मेहंदी आहे तीसुद्धा हिनेच काढली आहे. इव्हेंट पण करते ती. इव्हेंटचं डेकोरेशन, मेहंदी काढते, रांगोळी काढते, मेकअप करते, सगळं करते. तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर टाकेलच. एक पाव खातो. मी पावच नाही खात जास्त. मला लावायचं चला. नाही माझ्याकडे पण आहे ना आज. संस्कृती ट्रे द्यायची ट्रे देते आणि मोबाईल 1 किलो आहे. आत्ता 9 वाजले. समजा 4 वाजल्यापासून हळदी कुंकू चालू आहे आणि अजून सुद्धा गेस्ट चालू आहे. आणि हे जे मी आणले होते सगळ्यांना द्यायला ते सगळे संपले जातं. तेजसला परत पाठवून मागवले. किती बायका झाल्या? 72 झाल्या. आणि प्रत्येकांचं नाश्ता वगैरे मिसळपाव केलं. प्रत्येकांचं ते आता हे सगळं गेलंय कामातून. खूप थकली आता. इथून मागे फक्त मम्मीला मदत केली 10-12 बायकांमध्ये. पण हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे माझ्यासाठी. आता आमच्या दोघांचं हळदी कुंकू झालंय. आता आम्ही दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकू चाललोय. आणि असे वैतागलेले दोघे असे पडतील आता. डेंजर थकले. आणि अवतार तर माझा असा अंबाबाई झालाय. छान दिसते पण अंबाबाई. कुंकू केवढं झालंय इथे. काही नाही, छान दिसते. कधीतरी चालतं घराला. कुठे आहे यांचं घर? यांचं घर कुठे? हो, कोणाच्या घरात आले तुम्ही? हा, इकडे आहे. मी तेच म्हणते. बरं आवाज ऐकला पाहिजे.